सांगली जिल्ह्यातील शिरडोन येथे बाबूराव दत्तात्रय पाटील हे पत्नी वनिता आणि मुलगा तेजस पाटील यांच्याबरोबर राहत होते। घरात सर्व काही व्यवस्थित चालू होते। 10 फेब्रुवारी 2025 रोजीची सकाळ झाली होती। बाबूराव पाटील यांच्याकडे काही लोक आले होते। काही लोक थांबले आणि ते निघून गेले। त्यावेळी बाबूराव यांनी पत्नी वनिताला मी बाहेरगावी जाऊन येतो असे सांगितले। त्यानंतर बाबूराव पाटील हे घरातून बाहेर पडले। दुपार झाली, सूर्य मावळतीकडे जाऊ लागला होता, पण बाबूराव पाटील अजूनही घरी आले नव्हते। संध्याकाळची रात्र झाली होती। मध्यरात्रीच्या सुमारास बाबूराव पाटील यांचे बंधू सागर पाटील यांना एक फोन आला। त्यावेळी सागर पाटील हे खडबडून जागे झाले। फोन उचलला तेव्हा बाबूराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या आर्या हॉटेलजवळ आढळून आल्याचे सांगितले। सागर पाटील हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर बाबूराव पाटील यांना उपचारासाठी कवठे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। तोपर्यंत बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता, मुलगा तेजस हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले। बाबूराव पाटील यांची डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी तपासणी करून बाबूराव पाटील यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले। त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। त्यानंतर कवठे महाकाळ येथील पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले। रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी बाबूराव पाटील यांच्या अपघाताची माहिती घेतली आणि अकस्मात मृत्यूची नोंद केली। मात्र पुढील तपास पोलीस करत होते। यावेळी बाबूराव पाटील यांचा मृतदेहावर अंतिम संस्कार करताना काही गोष्टी सर्वांनाच धक्का देऊन गेल्या। ज्या पद्धतीने बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता दिसली, त्यावेळी काहीतरी काळेबोरे असल्याचे सर्वांच्या लक्षात आले। इकडे पोलीस अपघाताचा तपास करताना त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या। त्यावेळी त्यांनी बाबूराव पाटील यांची पत्नी वनिता यांना ताब्यात घेतले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। नेमकी घटना कशी घडली ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल। सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुका आहे। या तालुक्यातील शिरडोन या गावात बाबूराव दत्तात्रय पाटील राहत होते। गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून ते उद्योगातून सुखी संसाराला आकार देण्याचे काम करत होते। त्यांच्या घरात त्यांची पत्नी वनिता आणि तेजस हे बरोबर होते। कुटुंबातील लोक आनंदात कसे राहतील यासाठी प्रयत्न करत होते। त्यासाठी बाबूराव पाटील यांनी आपल्या कुटुंबाचा विमा काढला, जेणेकरून आपल्या आयुष्याचे जर बरे वाईट झाले तर पत्नी वनिताला देखील कुटुंबासाठी विमा काढला असल्याचे सांगितले। आता बाबूराव हे त्यांच्या उद्योग करत असताना काही अडचणी येऊ लागल्या। त्यावेळी त्यांनी गावातील काही लोकांकडून उसनविहिरी व्याजाने पैसे घेतले होते। बाबूराव यांना गावात किंमत होती, त्यामुळे मागेल तेवढे पैसे बाबूराव पाटील यांना मिळत होते। शेतातील आणि उद्योगातील पैसे आल्यानंतर सर्वांचे पैसे देता येईल असा काहीसा विचार बाबूराव पाटील यांच्या डोक्यात होता। उद्योगामध्ये फटका बसला, त्यामुळे जे काही उसनवारी व्याजाने पैसे घेतले होते ते देण्यासाठी त्यांच्याकडे रक्कम जमा होत नव्हती। त्यामुळे ज्यांच्याकडून पैसे घेतले ते लोक घरी येऊ लागले। व्याजाचे पैसे होते, त्यामुळे येणारी रक्कम कमी आणि जाणारी रक्कम जास्त होती। बाबूराव पाटील यांच्या डोक्याला यामुळे ताण येऊ लागला होता। ज्या घरात लोक नमस्कार करायला यायचे, त्याच घरात आता लोक सकाळी पैसे मागायला येऊ लागले। काही काळ निघून गेला, पैसे मागण्यासाठी येणारे लोक वाढू लागले। पत्नी वनिता यांना देखील घरी लोक पैसे मागायला येऊ लागले। ते आवडत नव्हते, त्यामुळे यातून काहीतरी मार्ग काढायला हवा, पण काय मार्ग काढायचा असा प्रश्न पडलेला होता। पती बाबूराव यांनी जेवढी रक्कम घेतली होती तेवढी जमा करणे शक्य नव्हते। त्यामुळे वनिताने मुलगा तेजस याला विश्वासात घेतले। लोक घरी पैसे मागायला येत आहेत, त्यांना पैसे देणे शक्य नाही। घराची इज्जत तुझ्या वडिलांमुळे मातीला मिळाली, अशा प्रकारे वनिता मुलगा तेजस याचे कान भरू लागल्या। त्यावेळी तेजस यांनी देखील यातून काहीतरी मार्ग काढण्याचा आईला वनिताला सांगितले आणि मुलगा तेजस बरोबर प्लॅन करायला सुरुवात केली। ज्या पतीमुळे घरात आनंदाचे वातावरण होते, त्याच पतीच्या विरुद्ध पत्नी वनिता आणि तेजस यांनी कड बनवायला सुरुवात केली। 10 फेब्रुवारीचा दिवस होता। बाबूराव पाटील हे घरातून बाहेर पडले। त्यानंतर पत्नी वनिता आणि तेजस यांचे कट कारस्थान सुरू झाले। दुपारची वेळ झाली होती। तेजस हा देखील ठरल्याप्रमाणे बाहेर पडला। तेजस याने त्याचा मित्र भीमराव गणपत हुलवान याला फोन केला, त्याची गाडी घेऊन येण्यास सांगितले। त्याचवेळी बाबूराव यांची पत्नी वनिता पाटील या देखील तेजस बरोबर गाडीत बसल्या।
त्यांनी बाबूराव यांच्याशी संपर्क केला तेव्हा संध्याकाळ झाली होती. बाबूराव पाटील हे एका ठिकाणी थांबले होते. त्यानुसार पत्नी वनिता, तेजस आणि त्याचा मित्र भीमराव हे तिघे त्यांच्या जवळ गेले. त्यांना गाडीत बसवले. गाडीत बसवल्यानंतर गाडी नरसिंह गावाजवळील मिरज ते पंढरपूर रस्त्यावर आणली. त्या ठिकाणी वनितेने ठरल्याप्रमाणे तेजस याला इशारा केला. तेजस त्याच्या मित्राने गाडी थांबवली. रात्र झाली होती. रस्त्यावर थोड्या प्रमाणात वाहनांची ये जा चालू होती. त्याचवेळीस बाबूराव पाटील हे खाली उतरले आणि पत्नी वनिता, मुलगा तेजस आणि भीमराव यांनी डाव साधला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर बाबूराव पाटील यांना खाली पाडले आणि त्याचे डोके दुभाजकावर आदळले. बाबूराव यांनी नेमके काय चालू आहे हेच त्यांना कळेनासे झाले. रस्त्यावरील शांतता पाहून बाबूराव पाटील यांना पुन्हा गाडीत बसवले. त्यावेळी त्यांची कोणतीच हालचाल होताना दिसत नव्हती. त्यामुळे तिघांनी मिळून बाबूराव यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकावर आणून टाकला. आता बाबूराव यांचा मृत्यू झालाय. आपल्या घरातील 7:30 निघून जाईल या अंदाने पत्नी वनिता आणि मुलगा तेजस घरी पोहोचले. ज्या बाबूराव यांनी कुटुंबाच्या संरक्षणासाठी विमा काढला होता, त्यामुळे रस्त्यावर जर पत्नी बाबूराव यांचा मृतदेह सापडला तर अपघाताचे स्वरूप देता येईल असे वनितेला वाटत होते. त्यानुसार अपघाताचा बनाव करता येईल. जो विमा काढलेला होता त्याच विम्यावर पत्नी वनितेने डोळा ठेवला होता. जो काही विम्याचा पैसा येईल त्या पैशातून घरी येणाऱ्या लोकांचे तोड बंद करता येईल असे वनिताच्या डोक्यात होते. सर्व काही प्लॅननुसार झाले. वनिता मुलासह घरी येऊन थांबली होती. मध्यरात्रीची वेळ होऊ लागली. बाबूराव पाटील घरी येणारच नाहीत असे वनितेला वाटत होते. त्याच वेळेस गावात राहणाऱ्या बाबूराव पाटील यांचा सागर नावाच्या बंधूला फोन आला. तुमचे बंधू बाबूराव पाटील यांचा मृतदेह रस्त्याच्या दुभाजकावर पडलेला आहे. कोणत्या तरी वाहनाने त्यांना उडवले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सागर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बाबूराव यांचा मृतदेह कवठे महाकाळ येथील उपजिल्हाधिकारी रुग्णालयात आणला. त्या ठिकाणी डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी बाबूराव यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद केली. बाबूराव यांच्यावर अंतिम संस्कार करताना पत्नी वनिता हिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव दिसत नव्हता. चेहरा हसरा दिसत होता. त्यावेळी काही लोकांना संशय येऊ लागला. त्यानुसार हे प्रकरण पोलिसांच्या कानावर गेले. पोलिसांना जेव्हा ही बाब लक्षात आली त्यावेळी मुलगा तेजस याला ताब्यात घेतले. त्यानंतर 1 मार्च 2025 रोजी पत्नी वनिताला चौकशीसाठी बोलवण्यात आले. त्यावेळी सर्व प्रकरणाचा उलगडा होऊ लागला होता. तेजस याचा मित्र भीमराव हुलवान यालाही पोलिसांनी अटक केली. सुरुवातीला तिघांनी सुद्धा आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितले, पण पोलीस खाक्यापुढे सर्व पोपटासारखे बोलू लागले. सर्व जे काही झाले ते केवळ पैसे येतील आणि घरी येणाऱ्या लोकांना ते पैसे देता येतील हाच उद्देश या पाठीमागे असल्याचे बाबूराव यांची पत्नी वनिताने सांगितले. त्यानुसार तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण हे करत आहेत. अतिशय चाणाक्ष पद्धतीने पोलिसांनी पुरावा नसतानाही 15 दिवसात तपास करून घटनेचा उलगडा केला. पत्नी म्हणून वनिताने पतीची साथ देणे गरजेचे होते, पण तिला मोह आवरता आला नाही आणि मुलाच्या मदतीने पतीचा काटा काढला. त्यामुळे आई आणि मुलगा दोघेही जेलवारी करायला गेले. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते याची प्रतिक्रिया नक्की कळवा. काही चुकीचे असेल तर त्यावरही मत व्यक्त करा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.